एक महत्त्वाची अपडेट आहे। बहुचर्चित कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे। मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा हा कार्यक्रम मंगळवार 26 मे पासून सुरू होणार आहे। सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या मार्फत दूध संस्थांना विहित नमुन्यातील ठराव फॉर्म पाठवल्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असून संपूर्ण मतदार यादी कार्यक्रम तब्बल 36 दिवस चालेल। ठराव प्रक्रियेला लाखमोलाचं महत्त्व असल्यानं जिल्ह्यातील गावागावात गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटल्याची चिन्ह आहेत। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? गौरी, कोल्हापूर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी बातमी आता म्हणावी लागेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळची निवडणूक कधी होणार या संदर्भात अनेक जण जे ते सवाल करत होते आणि त्याला अखेर आता बिगुल वाजला असं म्हणावं लागेल। सुरुवात जी आहे ती आता मतदान प्रक्रियेची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ही इलेक्शनची सुरुवात जी आहे ती आता झाली म्हणावी लागेल, कारण मतदार यादी कार्यक्रम जो आहे तो आता उद्या 26 मे पासून सुरू होणार आहे आणि आपले ठराव दाखल करण्याची 1 जुलै ही अंतिम तारीख त्या ठिकाणी आहे। आणि हा संपूर्ण मतदान यादी कार्यक्रम जो आहे तो पुढचे 36 दिवस चालणार आहे। त्यामुळे निश्चितच ही गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे हसन मुश्रीफ असू दे, दुसरीकडे शिवाजीराव पाटील आमदार असू दे, या दोघांमध्ये कलगीतुरा त्या ठिकाणी पाहायला मिळतो। दोघांमधला संघर्ष जो आहे तो संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेला आहे। मात्र हसन मुश्रीफ जे आहे ते आपण महायुतीच्या माध्यमातूनच ही निवडणूक जी आहे ती लढवणार असल्याचं वारंवार स्पष्ट करत आहेत, तर दुसरीकडे शिवाजी पाटील हे त्याला विरोध देखील करताना पाहायला मिळतात। एकीकडे हे संपूर्ण राजकारण सुरू असताना सतेज पाटील ज्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची मिळून त्या ठिकाणी या गोकुळवरती सत्ता होती। मात्र शेवटच्या 1 वर्ष त्या ठिकाणी महायुतीनं आपली सत्ता आहे असं सांगत त्या ठिकाणी महायुतीचा अध्यक्ष बसवला होता। आणि आता निवडणूक खरं तर कार्यकाळ जो आहे तो संचालकांचा संपल्यानंतर निवडणूक कधी सुरू होईल यासाठी सगळेजण उत्सुक होते आणि तीच निवडणुकीचा कार्यक्रम आता सुरू झालाय असं म्हणावं लागेल। उद्यापासून या संदर्भातली मतदान यादीचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि खऱ्या अर्थानं याच कोल्हापुरातील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीला अखेर सुरुवात झाली असं म्हणावं लागणार आहे। हो गौरी, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।